थोर विचारवंत महान तत्वचिंतक सद्गुरू श्री वामनराव पै यांचे 38 ते 39 वर्षापासूनचे शिष्य आहेत. गेली 9 वर्षे जीवनविद्या मिशनचे ते अध्यक्ष विश्वस्त होते. जीवनविद्येचे ज्येष्ठ प्रबोधक, उत्तम साधक, अत्यंत हुशार, बुद्धिमान, कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक, अत्यंत नम्र असे व्यक्तिमत्व जे पालवसाहेब. आदरणीय शिवाजीराव पालवसाहेब हे पदवीधर इंजिनियर आहेत. BE इलेक्ट्रॉनिक अँड मेकॅनिकल. बृहन्मुंबई महानगरपालिकेमधून 2006 साली उपप्रमुख अभियंता, डेप्युटी चीफ इंजिनियर या पदावरून ते निवृत्त झाले. बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित अनेक प्रोजेक्ट्स आणि वर्क बँक प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण त्यांनी केले आहेत. कामानिमित्त त्यांनी आतापर्यंत जर्मनी, कॅनडा, इंग्लंड, अमेरिका व इत्यादी अधिक देश त्यांनी या देशांचे दौरे केले आहेत. आणि म्हणूनच त्यांची गुणवत्ता व उपयुक्तता लक्षात घेऊन पुन्हा पालवसाहेबांना OSD म्हणजे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी या पदावर पुन्हा त्यांना BMCने अपॉइंट केलं, रिटायरमेंट नंतर सुद्धा. त्यानंतर JNNU म्हणजे जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिफॉर्म मिशन या कक्षामध्ये ते प्रमुख सल्लागार म्हणून रिटायरमेंट नंतर सुद्धा 9 वर्ष कार्यरत होते. सद्गुरूंच्या आज्ञेने ते प्रवचन करतात आणि सद्गुरूंच्या वतीने अनुग्रही देतात. ते जीवनविद्याचे ज्येष्ठ प्रबोधक असून मुंबई व मुंबई बाहेर, महाराष्ट्र व शेजारी राज्यात, गोवा, कर्नाटक यामध्ये जाऊन त्यांची प्रवचन होतात. शाळा, कॉलेज या ठिकाणी शिक्षक, प्रोफेसर व विद्यार्थ्यांना त्यांचं मार्गदर्शन असते. मागणीनुसार सरकारी व खाजगी कार्यालयात व्याख्याने सुद्धा त्यांची उपलब्ध असतात. मंत्रालयात, पोस्ट ऑफिसेस, इन्कम टॅक्स ऑफिस, सेल टॅक्स, त्यानंतर लार्सन अँड टुब्रो व इत्यादी मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, जिल्हा परिषद समिती, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, अनेक अशा महानगरपालिकेच्या व कोकणातील खेड्यापाड्यांमध्ये विकास व्हावा, गावाकडील लोकांना योग्य मार्गदर्शन मिळून लोक सुखी व समाधानी व्हावेत म्हणून धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक सुधारांसाठी ते सतत कार्यरत असतात. तसेच सद्गुरूंच्या आज्ञेने जीवनविद्येचे तत्वज्ञान लोकांपर्यंत अधिक चांगल्या रीतीने समजावे म्हणून माहीम मुंबई येथे सलग 27 वर्ष ते अभ्यास वर्ग घेत होते व कोरोना काळात आजही हा अभ्यास वर्ग ऑनलाईन पद्धतीने चालू आहे. त्यांच्या या कार्याची दखल समाजाने घेतली व 2019 सालचा राज्यस्तरीय मानवरत्न पुरस्कार देऊन त्यांना मानव विकास परिषद मुंबई यांनी गौरवित केला. जीवनविद्या मिशनने देखील त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन 2022 साली जीवनविद्या मिशनतर्फे जो मानाचा पुरस्कार देण्यात येतो, जीवन गौरव पुरस्कार, यांनी सन्मानित केले आहे. एकदा जोरदार टाळ्या पालवसाहेबांसाठी. सुविद्य पत्नी व विवाहित मुलगी, त्यांचे जावई स्वतः CA आहेत आणि मुलगा पदवीधर असून स्वतःचा व्यवसाय ते सांभाळतात. सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ या सिद्धांतानुसार व परमार्थ सिद्ध व साध्य करणारे आचरणीय व्यक्तिमत्व म्हणजे श्री शिवाजीराव पालव. धन्यवाद. ही फार थोडी आणि मोजकी माहिती होती. या व्यतिरिक्त तुम्ही या रांगेत जे नामधारक, ज्येष्ठ नामधारक या ठिकाणी असतील त्यांना विचारलं तर त्यांच्या दृष्टीतून पालवसाहेब हे वेगळे असतात, त्याची प्रचिती तुम्हा सर्वांना आज येईल. आणि आम्ही नवखे जे मंडळी या ठिकाणी आहोत, त्यामुळे तुमच्या दर्शनानेच आम्ही पावन झालो. मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी पालवसाहेबांना विनंती करेन आपल्या सर्वांच्या वतीने की मार्गदर्शनाला सुरुवात करावी. आज मी पालवसाहेबांना विनंती करतो की त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात येईल. त्यात मी आमच्या केंद्राचे नामधारक व आमचे चव्हाण बाबा जे हनुमाननगरमध्ये विशेष कार्यरत होते, त्यांचे चिरंजीव सतीश चव्हाण यांना आपल्या सर्वांच्या वतीने पालवसाहेबांना पुष्पहार अर्पणाची विनंती करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. सद्गुरू बाई माऊली, सद्गुरूंच्या धर्मपत्नी, मातृतुल्य माई कुटुंबांना, जीवनविद्या मिशनचे आजी विश्वस्त आणि इतर सर्व विश्वस्त त्याने माझा नमस्कार. या ठिकाणी उपस्थित असलेले माजी विश्वस्त जे आमचे कळमकर साहेब आहेत, भावकर साहेब आहेत, परब साहेब आहेत आणि अनेक मंडळी, जी जुनी जाणती मंडळी. बघा, आमचे चिंदरकर खूप दिवसानंतर भेटले तर मला खूप आनंद झाला. इकडे लांबून त्या शाखेतली लोक मी येत असताना दिसले, ते कांजूरमार करून पण आलेली लोक दिसून मला नवल वाटते की लोक ज्ञानाकरता कुठे कुठे जातात आणि सद्गुरूंचे ज्ञान
आपल्याला मिळावं आणि आपलं जीवन समृद्ध व्हावं असं सर्वांना वाटत असतं. आणि आमच्या मालाड शाखेच्या वतीने हा कार्यक्रम आपण इथे आयोजित केला. बऱ्याच वर्षानंतर माझं मालाडमध्ये येणं झालं, कारण मी नंतर मग फारसं काय पश्चिम नगरामध्ये आलो नाही. सुरुवातीला नियमितपणे नसे, पण ट्रॅफिकमुळे मी टाळतो इकडे येण्याचं. बऱ्याच वेळा मी प्रवचनाच्या ठिकाणी उशीर झाल्यामुळे चालत पण गेलेलो आहे किंवा मोटर बाईकवरून पण गेलेलो आहे, स्कूटरवरून गेलो. भांडुपला, अंधेरी, नंतर मालाडला पूर्वी यायचो, ते कुरार विलेजमध्ये स्कूल आहे तिकडे जायचो. काही ठिकाणी बऱ्याच वेळा ह्या प्रवासाचा त्रास व्हायचा, पण त्या एजमध्ये मला काही जाणवायचं नाही, त्यामुळे मी एन्जॉय करायचो. पण माहीत नाही, आज आम्ही अगदी जेवेला करून खाली उतरलो आणि आलो 6:15ला आलो. वाटलं 6:30पर्यंत पोहोचू, पण गणपती बाप्पाचा कार्यक्रम आहे मागे, गणपती 22 तारखेला, त्यामुळे मूर्तीचं आगमन होणार होतं, त्यामुळे ट्रॅफिक जाम होता. त्यामुळे बरोबर आम्ही त्या रस्त्यावर तासभर अडकलो आणि त्यामुळे इथे यायला थोडा उशीर झाला. तर हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला काय होतं की लोक वाट बघतात, हे काही बरोबर नाही. आणि तरीसुद्धा आपण मंडळी सर्व विविध कार्यक्रम ऐकत होता आणि त्याच्यामध्ये आपण सर्व मंडळी एन्जॉय करत होता. आणि आता आपण मुख्य जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाकडेपर्यंत आपण वळलो आहे. तर तुम्हा सर्वांना मी नमस्कार करतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलेला आहात आणि नवीन वर्षाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपण आज चिंतनाकरता विषय घेतला आहे, तो आहे कृतज्ञता मनात, भरभराट जीवनात. सद्गुरूंचा अगदी आवडता शब्द कृतज्ञता आणि दादांचाही आवडता शब्द कृतज्ञता. अगदी भरभरून या विषयावर दोघं पण बोलायचे, सद्गुरू बोलायचे, प्रल्हाद दादा बोलतात आणि आम्ही ती सद्गुरूंची प्रबोधनं म्हणजे हजारोच्या संख्येने प्रबोधन ऐकली आणि जवळजवळ 40 वर्षाचं श्रवण ते कानात गुंजतं, कारण सद्गुरूंचे शब्द हे अगदी मनावर ठसतात आणि कानात गुंजत असतात. आणि ज्यावेळी असा एखादा विषय येतो तेव्हा खूप आनंद होतो, सद्गुरू त्यावेळी काय बोलायचे. जर आपण बारकाईने विचार केला तर आपलं जे जीवन आहे, माणसं असं म्हणतात की इट इज माय लाईफ, असं लोक म्हणतात, पण ते सद्गुरूंनी तर त्याला क्रॉस केलं आहे. इट इज माय लाईफ हे कधीही शक्य नाही, इट इज अवर लाईफ हे लक्षात ठेवलं पाहिजे माणसाने. कारण काय, जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण दुसऱ्यावरच अवलंबून असतो. बघा तुम्ही बारकाईने लक्ष देऊन बघा की मूल जन्माला आलं तर त्याला आधार द्यायला कोणीतरी दुसराच लागतो, म्हणजे हे सगळं कोणाच्या आधारावर. आणि जेव्हा मृत्यू होतो आणि जेव्हा स्मशानभूमीत जातो तेव्हा सुद्धा आधारच लागतो, पैकी नाही 4 माणसं तरी मिनिमम पाहिजे. म्हणजे आता हे 2 टोकं झाली, पण मधला जो काही आपलं जीवन आहे ते इतरावर अवलंबूनच आहे, हे माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा हे एकदा लक्षात घेतलं माणसाने की हे जीवन आमचं सर्वांचं मिळून आहे. मी समाजावर अवलंबून आहे, मी इतरावर अवलंबून आहे. मग एकदा लक्षात आल्यानंतर माणसाने कमीत कमी इतरांचा विचार तरी केला पाहिजे, सुरुवात तर केली पाहिजे माणसांचा. आणि म्हणून आपण जेव्हा पाहतो की सद्गुरूंचे जे विचार आहेत ते विचार अत्यंत क्रांतिकारक असे विचार आहेत. आणि म्हणून बघा सद्गुरूंनी सिद्धांत काय मांडला की
तुम्ही जगत असताना आनंद वाटता वाटता आनंद लुटा, म्हणजे आनंद वाटा आणि आनंद लुटा, हा सद्गुरूंचा सिद्धांत. जीवन जगत असताना हे जे आपण वाटायला जीवन जे आलेलं आहे, ते जीवन जगत असताना हा होका यंत्रासारखा सिद्धांत आहे. कुठलंही तुमचं जीवन असू द्या, कुठलीही नोकरी धंदा व्यवसाय काय पण असू द्या, आपल्या घरातलं काम, बाहेरचं काम, संस्थेचं काम, काही पण असू द्या, इथे हा सिद्धांत अगदी अत्यंत उपयुक्त आहे. आणि म्हणून जेव्हा आपण हा विचार करतो तेव्हा पहिलं वाटा आणि मग लुटा ही गोष्ट जर लक्षात घेतली तर हा आनंद वाटण्याकरता पहिल्यांदा आपल्याला वाटलं पाहिजे ना की ह्या माणसाला मी आनंद वाटला पाहिजे, त्याला प्रेम दिलं पाहिजे, त्याला आदर केला पाहिजे, त्याला यथाशक्ती मदत केली पाहिजे, असं वाटलं पाहिजे ना. हे केव्हा वाटतं? जेव्हा आपल्याला मनोमन पटतं की मी त्याचं काहीतरी ऋण लागतो. मी कोणी असेल तो, आता आपण कशाचाही विचार करा, शेजाऱ्यांचा विचार करा, संस्थेचा विचार करा, नोकरी धंदा व्यवसायाचा विचार करा, घरच्या लोकांचा विचार करा, घरातल्या नातेवाईकांचा विचार करा, पाहुणे मंडळींचा विचार करा, मित्रमंडळींचा विचार करा, कोणाचाही विचार करा. काही ना काही आपल्याला आपण त्यांच्याकडून फायदा घेतलेला असतो, त्यांच्याकडून मदत घेतलेली असते. हे प्रत्येकाने लक्षात घ्यावं. मग हे जर असं आहे तर आपण त्या व्यक्तीच्या प्रती कृतज्ञ असायला पाहिजे ना. कारण की जर कोणी मदत केली तर आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आणि हा जो मनाचा स्थायीभाव आहे, ज्याला माइंडसेट म्हणतो, हा अचानक निर्माण होत नाही. कारण काय, आपल्याला केलं तर काय उपकार करत नाही, असं सहज कोणी पाहुण्याने मदत केली, मित्राने मदत केली तर असं सहज केलं तर काय असं म्हणून जातो आपण. पण लक्षात येत नाही की त्याच्यामुळे आपला काय फायदा झाला, जीवनामध्ये आपलं काय परिवर्तन झालं. अगदी छोटीशी गोष्ट, पण ती माणूस जेव्हा लक्षात घेतो तेव्हा माणसाचं जीवन आहे ना सुखी व्हायला लागतं. त्याला अहंकार होत नाही, घमेंड होत नाही. पण हे लक्षात घेतलं पाहिजे माणसाने. सद्गुरूंनी माणसाला जेव्हा नाम दिलं आणि हे नामस्मरण तुम्ही करा, तेव्हा नाम दिलं, तेव्हा आपलं शिष्यत्व प्रदान केलं, तेव्हा सद्गुरू शेवटी म्हणाले की माझी गुरुदक्षिणा मला केव्हा पोचेल, जेव्हा तुम्ही सुखी व्हाल आणि इतरांना सुखी होण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा माझी गुरुदक्षिणा पूर्ण होईल. बघा सद्गुरूंचं काय सांगणं, म्हणजे ज्याला वैश्विक दृष्टी सद्गुरूंकडे किती, की बाकीचं सगळं तुम्ही करणार, उपास करणार, तपास करणार, व्रत करणार, वैकल्य करणार, प्रार्थना म्हणणार, नामस्मरण करणार, तुमचे काय साधना आहे ते करणार, ग्रंथ वाचन करणार, श्रवण चिंतन वाचन सगळं करणार, ओके. पण शेवटचं जे महत्त्वाचं आहे की हे सगळं केल्याने तुम्ही सुखी होणार याची सद्गुरूंना खात्री. पण सद्गुरू म्हणतात हे पुरेसं नाही. माझी गुरुदक्षिणा पुरी केव्हा होईल, तुम्ही सुखी व्हा आणि इतरांना सुखी करण्याचा यथाशक्ती प्रयत्न करा. तुम्ही अनेक ठिकाणी प्रवचन ऐकली असतील, तुम्ही गेला असाल, असा कोणी तुम्हाला अशी काही सांगितली असेल गोष्ट का, असा काय बोध दिला असेल का, हे आठवण करून बघा. पण आपल्या सद्गुरूंनी हे का सांगितलं की माझ्या समोर दिसणारा जो, म्हणजे सद्गुरूंच्या समोर दिसणारा जो श्रोतवर्ग आहे तो सुखी होणार, कारण त्यांचा तो अनुभव होता. पण हे पुरेसं नाही, तर समोर बसलेल्या श्रोत्यांनी इतर लोकांकडे जावं, त्यांना जरा जीवनविद्येचे हे जे काही मी बाळकडू दिलंय ते त्यांच्यापर्यंत पोचवावं आणि त्यांचं जीवन पण सुखी व्हावं. ते आत्ता माझ्या सद्गुरू समोर नाहीत, पण सद्गुरू त्यांची पण काळजी आहे.
आणि म्हणून सद्गुरूंनी हा जो कृतज्ञता आहे ही तुम्ही प्रत्येक व्यक्तीच्या प्रती प्रकट केली पाहिजे, जशी जमेल तशी. म्हणून सद्गुरू आवर्जून एक वाक्य म्हणायचे, आवर्जून, की थिंक ऑफ ऑल यू हॅव टू बी ग्रेटफुल फॉर अँड थँक गॉड फॉर युअर बुन्स अँड बाउंटीज. म्हणजे सद्गुरू काय म्हणायचे की ज्याने ज्याने म्हणून तुमच्या जीवनामध्ये मदत केली, सहकार्य केली, अगदी छोटी मोठी का असेना, त्याचं स्मरण करा, त्याची आठवण ठेवा. अगदी काय खूपच ती पैशामध्ये तिची परतफेड करायला पाहिजे असं का नाही, पण स्मरण फार महत्त्वाचं. म्हणून थिंक ऑफ ऑल, म्हणजे त्याच्या, आणि जर कधी त्याला गरज लागली तर यथाशक्ती सहकार्य करा. सद्गुरू हे म्हणायचे, कर्ज काढून दुसऱ्याला सहकार्य करू नका, पण जर तुम्हाला शक्य असेल तर त्याला आर्थिक सहकार्य जरूर करा. आणि जर तुमच्या मनात नसेल तर ते तुमची आर्थिक क्षमता आपोआपच वाढते. हे त्याच्यातलं गुपित आहे. तुम्ही एकदा देण्याचा विचार केला का येण्याचा मार्ग आपोआपच होतो. हा वैज्ञानिक सिद्धांत आहे. तुम्ही जर ठरवलं मी देऊच शकत नाही, माझ्याकडून होणारच नाही, हे कसं काय देणार, माझं भागत नाही आहे, माझ्या मुलांचं काय, माझ्या आईवडिलांचं काय, माझं काय, असे जेव्हा माझेपण हे सगळं जेव्हा घेऊन बसतो तेव्हा देव म्हणतो ह्याला मी किती दिलं तरी हा माझं करत राहणार, काय उपयोग याला देऊन, जे आहे ते ठीक आहे राहू दे, तो तिथेच राहतो, त्याच्यामध्ये काय वृद्धी होत नाही. पण जर ठरवलं की यथाशक्ती मी मदत करेन, नुसतं मनात ठरवलं तरी सुद्धा तुमची देण्याची क्षमता आपोआप वाढायला लागते. सद्गुरूंच्या जीवनविद्या मिशनमध्ये आलेले जे जुने नामधारक आहेत, आता हे चव्हाण आत्ताने हार घातला, आता मी त्यांच्या घरी गेल्यावर मी बघितलं तर मला माहीत नव्हते तृप्तीचे वडील, तृप्ती त्यांची मुलगी, गाडगे तृप्ती हे आम्हाला तिकडे परेलला भेटतात. त्याच्या घरी बघितलं तर मुलाने मला दाखवलं, हे बघ माझे बाबा आहेत. तर बघितल्यानंतर त्याने सांगितलं ते इथे काय कार्य करायचे वगैरे, पण मला आठवलं नंतर आमची चिंदरकर वगैरे ही मंडळी मालाडला कार्य करायची ईस्ट वेस्ट, तेव्हा हे नेहमी प्रामुख्याने तिकडे दिसायचे. तर मला माहीत नव्हतं इथे ते काय कार्य करतात, मला काय माहीत नव्हतं. पण मी अध्यक्ष या नात्याने ते जेव्हा कधीतरी भेटायला आले तर अगदी चेहरा बघितल्यावर आठवलं, म्हणजे जसं काय आपलं त्यांचं नातं आहे. मी बघत राहिलो त्यांच्या चेहऱ्याकडे, कारण कार्यकर्ता म्हटला की त्याला आपल्याला गरज असते कार्यकर्त्याची, आणि त्यावेळी तर खूप गरज होती सुरुवातीच्या काळामध्ये. तर त्या व्यक्तीने जे कार्य केलं, जे काही जमेल ते यथाशक्ती, त्यांची आर्थिक स्थिती काय असेल माहीत नाही, परंतु त्या ज्या परिस्थितीमध्ये होते त्या परिस्थितीमध्ये त्यांनी इथे जीवनविद्येचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा यथाशक्ती प्रयत्न केलेला. म्हणून आपण इथे शाखा आहे ना. म्हणजे आता एक लक्षात घे, त्यानं हे देण्याचा विचार केला की पैसे द्यायला पाहिजेत की नाही, परंतु एखाद्या दिवशी प्रवचनकाराला बोलवणं, प्रवचन करणं आणि लोकांना ज्ञान देण्याची व्यवस्था करणं, म्हणजे हे एकदा ठरवलं की हे आपण काहीतरी करायचं आहे लोकांचं, मग आपोआप मार्ग निघतो. तसं हा सद्गुरूंचा जो सिद्धांत आहे की एकदा तुम्ही कृतज्ञतेने स्मरण ठेवलं की आपला जो माइंडसेट आहे, मनाचा जो स्थायीभाव आहे, तो कृतज्ञतेने भरून आणि भारून राहतो. मी कोणीही काही जरी मदत केली तरी आपण थँक्यू, धन्यवाद, आभारी आहे, तुम्ही मला मदत केली, निदान आपण कृतज्ञ तरी राहतो. आणि हे याबद्दल सद्गुरूंचं खूप उत्तम असं मार्गदर्शन आहे. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या घटना होणारच, अगदी होणार, कारण तो निसर्गाचा नियम आहे. मग झाल्यानंतर सद्गुरू काय म्हणतात, थँक गॉड फॉर युअर बुन्स अँड बाउंटीज. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्हाला चांगलं मिळालं
त्याबद्दल देवाचे आभार माना. म्हणजे आपण नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे लोकांच्या प्रती, ज्याने ज्याने सहकार्य केलं, मदत केली, काही छोटी मोठी का असेल त्यांच्या प्रती, आणि देवाच्या प्रती ज्याने आपल्याला हे आरोग्य दिलं, शरीर दिलं, शरीरावर उत्तम आरोग्य दिलं आणि उत्तम व्यवस्था केली. आता ह्या इथे मी राहायला आलो होती चाळीमध्ये. मी जेव्हा गेलो तेव्हा मी महानगरपालिकेमध्ये काम करायचो आणि हा लोखंडवाला कॉम्प्लेक्स तिकडे, तर तिकडे वॉटर सप्लायच्या लाईन टाकायचं काम आणि ड्रेनेजच्या लाईन टाकायचं काम, त्याचं माझ्याकडे मॉनिटरिंग होतं. म्हणजे काम करायचे इंजिनियर वेगळे, पण त्याचा क्वालिटी कंट्रोल माझ्याकडे असायचा. तर त्या निमित्ताने मी खूप वेळा इकडे आलेलो आहे ह्या एरियामध्ये. आता मी जेव्हा आलो तर मला कळलंच नाही मी कुठे आलो आहे, काय झालं, मला काहीच कळलं नाही. पण त्यावेळी महानगरपालिकेची गाडी असायची, आम्ही ते इन्स्पेक्शनला यायचो. तर त्यावेळी ह्या चाळी खूप होत्या, अशा चाळी. तर मला वाटायचं ह्या लोकांचं कसं होणार, काय होणार, एवढी मोठी लोकं, एवढ्या मोठ्या चाळी, काय होणार, कसं होणार काय माहीत. पण आम्ही पाण्याची लाईन टाकली, ड्रेनेजची लाईन टाकली. कधी काय होईल तेव्हा होईल, पण निदान त्यांना पाणी तरी मिळू द्या आणि त्यांचं सांडपाण्याचा निचरा तरी होऊ द्या. म्हणजे खूप वर्षापूर्वीची गोष्ट. मी ज्यावेळी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, वेस्टर्न सोपचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होतो त्यावेळीची गोष्ट, म्हणजे 88, 90 ह्या सालाची गोष्ट. मी त्यावेळी वेस्टर्न सोपचा एक्झिक्युटिव्ह होतो. तर हे आज मी जेव्हा पाहिलं की माझ्या मनामध्ये तो प्रश्न होता, तो प्रश्नाचं उत्तर आलं. काय घडलं, झालं, सगळ्या लोकांना घरं मिळाली आणि लोक राहतात, पाणी आहे, पाण्याचा निचरा होतोय आणि छान आहे. फक्त मला ओळखता नाही आलं की ह्या विभागामध्ये काय आहे. म्हणजे आता इथे जे राहणारे लोक आहेत ती किती लोकांची कृतज्ञता त्याने मानली पाहिजे. मी ज्यावेळी ते इथे राहायला आले त्या काही सुविधा नव्हत्या, तरीसुद्धा ते राहिले आणि मग वाट पाहिली त्यांनी, कधी रिडेव्हलपमेंट होते, रिडेव्हलपमेंट झाली, SRA झालं, लोक राहायला आले आणि बाकी खूप डेव्हलपमेंट झाली. म्हणजे हे ज्यावेळी मी 88, 90ची गोष्ट सांगतो तेव्हा ही कल्पनेच्या पलीकडची गोष्ट होती. पण आज ते आहे, मूर्त स्वरूपामध्ये आहे. मग कोणाकोणाचे आभार मानायचे, या ठिकाणी किती लोकांचे आभार मानावे. मग यांना ही जी सुविधा उपलब्ध करून दिली, मग पहिले BMCचे आभार मानावे की BMC म्हणजे काय, एक ऑर्गनायझेशन आहे ना. तर त्या ऑर्गनायझेशनने हे सगळं केलं आणि व्यवस्था केली आणि मग ही डेव्हलपर आहेत, SRA आहेत, ह्यांनी केलं. तर आपण नेहमी कृतज्ञ असावं. शेवटी त्यांच्या मनामध्ये इच्छा असेल की आपलं घर व्हावं आणि ते घर झालं. मग देवा तुझे उपकार आहेत की आम्ही कुठून आलो असो, देशावरून आलो असो, कोकणातून आलो असो की कुठून तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलो असो आणि ते राहिलो आणि आमचं घर झालं, स्वतःचं घर झालं आणि सगळ्या सुविधा आहेत. किती आभारी असावा, किती कृतज्ञ असलं पाहिजे. मानायचे, कृतज्ञता मानायची म्हटली तर कोणाची. आता मी इथले नगरसेवक आहेत, त्यांचं सहकार्य असतं, आमदार आहेत, खासदार आहेत, महानगरपालिकेचे इंजिनियर आहेत, SRAचे इंजिनियर आहेत, ऑफिसर्स आहेत, डेव्हलपर आहेत, आमचं बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंट आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंट आहे, डेव्हलपमेंट प्लान डिपार्टमेंट आहे, गव्हर्नमेंट आहे, म्हाडा आहे, कितीतरी लोक आहेत. कोणाकोणाचे आभार मानायचे म्हणजे एनलिस्ट करणं माहीतच नाही किती किती लोकांचं. मग एक आपण करू शकतो, देवा ही सगळी जी मंडळी आहे ह्या कोणी काय मदत केली आम्हाला माहीत नाही, पण जेव्हा जेव्हा सकाळी घरी उठतो आणि नळाला पाणी येतं आणि ते पाणी वापरलेलं निघून जातं आणि आपण सगळ्या सुविधा मिळत आहेत, देवा तुझे आभार आहेत की तू या सगळ्या लोकांची मूठ बांधली आणि मला हे घर मिळालं आणि मी आनंदाने राहतो. जेव्हा एक कृतज्ञतेने भरून आणि भारून गेलेलं अंतःकरण तुमच्या ठिकाणी उदयाला येईल तेव्हा ईश्वरी शक्तीकडून आपोआपच कृपेची बरसात व्हायला लागेल. तुम्हाला माहीत नाही तो देव कुठे आहे माहीत नाही,
आज तसा कोणी देव पाहिलेला नाही. संतांनी पण जसा देव आहे तसा पाहिला नाही. सद्गुरू म्हणाले की जसा परमेश्वर आहे तसा पाहता येण्याची गोष्ट नाही, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. मग संतांनी देव पाहिला का? पाहिला, पण तो त्यांच्या अनुभवापुरता. म्हणजे आपण म्हणतो ना, आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहणारे, विदर्भ मराठवाडा इकडे राहणारे लोक आहेत आणि ते मुंबईमध्ये आले आणि त्या मुंबईतल्या माणसांनी जेव्हा गावी गेले आपल्या, तेव्हा जर शेजारच्या लोकांनी विचारलं, अरे मुंबईला गेला होता तर समुद्र पाहिला का? विचारतील ना, होय म्हणणार. आता समुद्र विचारतील का? आता काय विचारतील? कोस्टल रोड पाहिला का? मेट्रो पाहिली का? काय विचारतील आता? कारण मुंबईत ते सगळं आता त्याला खूप इम्पॉर्टन्स आहे. मग ॲक्वा लाईन पाहिली का? रेड लाईन पाहिली का? येलो लाईन पाहिली का? होय की नाही? ह्या सगळ्या रेल्वेची नावं आहेत, तरी पाहिली का? तर खरं म्हणजे आपल्याला हा चमत्कार आहे सगळा, हे जे काय घडलेलं आहे हा चमत्कार आहे. तर तो माणूस समुद्र पाहिला असं जेव्हा म्हणेल तेव्हा काय पाहिला? शिवाजी पार्कला पाहिला असेल, वरळीला पाहिला असेल, पाहिला. पण तेवढा समुद्र जसा आहे तर पाहिला का? नाही. समुद्र आत कितीतरी आत आहे आणि हे 7 समुद्र पलीकडे आहेत. पाहिला तर पाहिलाय खरं, पण पाहिलाय तो पूर्णार्थाने नाही. मग तेही खरं, दोन्ही खरं, पण पाहिला. तसं हे संतांचं आहे. म्हणून देव पाहिला. मग आपण आभार मानायला काय हरकत आहे? आम्ही जेव्हा अनेक वेळा काय माझ्या ऑफिसच्या कामानिमित्त परदेशात जायची संधी लाभली आणि प्रवास करायचो. त्या लंडनमधून प्रवास करा, पॅरिसची लाईन बघा, पॅरिसमध्ये बघा, जपानमध्ये टोकियोची लाईन बघा. इकडचे पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप छान आहे. तर हे पाहिल्यानंतर लंडन म्हणा किंवा तर त्या एकावर एक लाईन, एकावर एक मेट्रो होते, एकावर एक मेट्रो. आणि पीक अवर्सला तुम्ही गेला तर खूप गर्दी आणि नॉन पीक अवर्सला गेलं तर गर्दी नाही. तर आम्ही मनात म्हणायचो, आमच्या मुंबईमध्ये कधी होणार? आमच्या मुंबईमध्ये कधी होणार? तर आमच्या मनामध्ये पहिला प्रश्न यायचा, मुंबईमध्ये जर मेट्रो झाली आणि जसं फ्लडिंग होतं, फ्लडिंग झालं तर सगळं पाणी मेट्रोत, मग लोक आतमध्ये अडकतील, कसं काय व्हायचं? हा त्यावेळी मनामध्ये प्रश्न. कारण माझ्याकडे स्टॉम मोटर ट्रेनचं मी जेव्हा फ्लडिंग झालं पहिल्यांदा 1985मध्ये 100 कोटीचं नुकसान झालं होतं. तर तो जी एक टीम होती स्टडी करायला की फ्लडिंगची कारणं शोधून काढा, आणि ते पहिलं फ्लडिंग, त्यावेळी आम्ही जे काही शोध घेतला होता त्याच्यातून माझ्या मनामध्ये नेहमी संदेह, अरे मुंबईचं फ्लडिंग बंद कधी होणार? अजूनही काय पूर्णपणे बंद झालेलं नाही. पण तुम्ही काळजी करू नका, त्या मेट्रोने प्रवास केला किंवा तुम्ही कोस्टल लाईनने प्रवास केला तर त्याच्यामध्ये काही पाणी जाणार नाही. तशी व्यवस्था प्रशासनाने केली. तर सांगायची गोष्ट म्हणजे की आता आभार कोणाचे मानायचे? याबद्दल आभार कोणाचे मानायचे? तुमची जेव्हा सुविधा सगळ्या होतील. वेस्टर्न सबब म्हणजे खूप डिफिकल्ट यायला, किती तास लागतील माहीत नाही, 2 तास लागतील का 3 तास लागतील. लोकांनी खूप हाल भोगले. म्हणजे हे जेव्हा ह्या वेस्टर्न एक्सप्रेस रस्त्याचं काम झालं, मेट्रो झाली, तेव्हा खूप हाल तुम्ही भोगले. आता तुमचं जीवन सुखकर होईल काही दिवसांनी. मग आभार कोणाचे मानायचे हा प्रश्न येतो. आणि म्हणून आपल्याला माहीत नाही कोणी कोणी काय काय सहकार्य केलं, पण एक आपण करू शकतो. ज्यावेळी मेट्रोमध्ये पाय टाकला, देवा तुझे उपकार आहेत, कोणी काय केलं माहीत नाही, पण मला सुविधा आहे. मेट्रोने प्रवास करा, रस्त्याने प्रवास करा, पाणी प्या, जे जे काय म्हणून सुविधा तुम्हाला मिळते त्या सुविधेबद्दल आपण आभार मानावा. आणि म्हणून एकदा हे माइंडसेट झाला, हा तुमचा माइंडसेट झाला की परमेश्वराकडून कृपेची बरसात होते आणि तुमच्या जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळायला लागतात. तुम्ही मागितलेल्या नाही आहेत, न मागता मिळतात, कारण ती कृपेची बरसात असते. हा वामनराव पैंनी मानलेला एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे. आपण लक्षात घ्या की न मागता मिळतं. आतापर्यंत घडलंय काय?
पण एकदा तुमच्याकडे पुण्याची शिदोरी जमली, पुण्याचा साठा गाठी आणि पाठी जमला की तुम्हाला अनेक गोष्टी सहज सुलभ मिळत जातील. तू न मागितलेल्या पण गोष्टी मिळतील, कारण तो तुमचा पुण्याचा प्रभाव आहे. मग त्याकरता करायचं तरी काय? लोक म्हणतात की उपास तपास व्रत वैकल्य करा, तो एक पुण्य मिळवायचा मार्ग आहे. ओके, परंतु सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग, बिनकष्टाचा बिनखर्चाचा मार्ग म्हणजे कृतज्ञ असणं. कृतज्ञ असणं, बिनकष्टाचा बिनखर्चाचा. आणि हे कृतज्ञतेने भरून आणि भारून गेलेलं अंतःकरण हे ईश्वरी शक्तीच्या अगदी जवळ असतं. किंबहुना असं जे अंतःकरण आहे, कृतज्ञतेने भरून आणि भारून गेलेलं अंतःकरण, त्या अंतःकरणाच्या सिंहासनावर विराजमान होऊन भगवंत कृपेची बरसात करतो. बघा, म्हणजे फक्त भगवंताला ते सिंहासन कुठे आहे? ते तुमच्या अंतःकरणामध्ये. आणि ते अंतःकरण कसं असलं पाहिजे? कृतज्ञतेने भरून आणि भारून गेलेलं अंतःकरण. ही जर गोष्ट लक्षात घेतली तर मग आपण जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे आपण कृतज्ञ असण्याचा प्रयत्न केला पाहिजे, स्मरण केलं पाहिजे देवाचं, आणि मग देवाची कृपेची बरसात होईल. म्हणून भरभराट जी आहे ती तुम्हाला भरभराट एकाच प्रकारची नाही, अनेक प्रकारे माणसाची भरभराट होईल, अनेक प्रकारे. आणि तुम्हाला कळणारही नाही की तुम्हाला कोणकोणत्या क्षेत्रात तुम्हाला ही सहकार्य भगवंताचं मिळेल, कृपेची बरसात होईल आणि तुमचं जीवन सुखकर होईल. म्हणून एका ठिकाणी सद्गुरूंचं अतिशय प्रिय वाक्य अनेक ग्रंथामध्ये आहे. सद्गुरूचं म्हणतात, अ ग्रेटफुल हार्ट इज ऑलवेज क्लोज टू द क्रिएटिव्ह फोर्सेस ऑफ युनिवर्स, कॉझिंग काउंटलेस ब्लेसिंग्स. किती सुंदर आहे बघा. म्हणजे कृतज्ञतेने भरून आणि भारून गेलेलं अंतःकरण हे भगवंताच्या अगदी जवळ असतं, आणि त्या भगवंताकडून काउंटलेस ब्लेसिंग म्हणजे अमित अगणित असे तुम्हाला आशीर्वाद मिळतात, शुभेच्छा मिळतात. बाय द लॉ ऑफ रेसिप्रोकल रिलेशनशिप बेस्ड ऑन कॉस्मिक लॉ ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन. म्हणजे हा निसर्गाचा नियम आहे. या निसर्गाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला कृपेची बरसात होईल. म्हणजे तो तुमचा अधिकार बनतो की जेव्हा तुम्ही कृतज्ञतेने स्मरण करता, देवाचं स्मरण सुद्धा कृतज्ञतेने, आणि जे जे म्हणून तुमच्या जीवनामध्ये मिळतं त्याबद्दल देवाचे आभार, जी माणसं तुम्हाला सहकार्य करतात त्यांच्याबद्दल आभार, आणि करता 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 तुमचं एक मनाची बैठक होऊन जाते. तुमचा माइंडसेट होतो की कृतज्ञ असं पाहिजे, प्रत्येक कृती करता कृतज्ञ. आणि एकदा ती सवय जडली की तुमचं कृतज्ञ मन भरून आणि भारून गेलं की कृपेची बरसात आपोआप होते भगवंताकडून. आणि ही भगवंताकडून कृपेची बरसात जेव्हा होते तेव्हा तुम्हाला काही मागायला लागत नाही, कारण भगवंत विचारत तुला हे पाहिजे का ते पाहिजे. भगवंताला माहिती आहे तुम्हाला तुमच्याकरता योग्य काय आहे हे भगवंताला माहिती आहे. त्यामुळे तुमच्याकरता जे योग्य आहे, जे उचित आहे, जे तुमच्या हिताचं आहे ते तुम्हाला मिळायला लागतं. हा निसर्गाचा नियम आहे. त्याने पुढे वाक्य आहे डॉक्टर मर्फींचं, बाय द लॉ ऑफ रेसिप्रोकल रिलेशनशिप बेस्ड ऑन कॉस्मिक लॉ ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणजे तुम्ही एकदा केलं की तुम्ही ते मिळण्याकरता पात्र बनता. यू डिझर्व टू बी अ रिच पर्सन. ज्याला आपण जेव्हा असं म्हणतो की तुमच्या जीवनाला भरभराट होऊ दे, ती सर्वांगाने भरभराट, नुसतीच पैशाच्या अंगाने नाही, सर्वांगाने भरभराट. बिकॉज यू डिझर्व टू बी अ रिच पर्सन. कशामुळे? की तुम्ही कृतज्ञ आहात
प्रत्येक ठिकाणी तुम्ही देवाचे आभार मानता, लोकांचे आभार मानता, किंवा ज्याने ज्याने म्हणून तुम्हाला सहकार्य केलं त्यांचे आभार मानता, आपोआप भरभराट जीवनामध्ये होते. म्हणजे हे भरभराट जीवनामध्ये आपल्या प्राप्त करून घेण्याकरता आपल्याला फारसं काय करायला लागत नाही. सद्गुरूंनी सांगितलेल्या साधना सगळे कराच. म्हणजे नामस्मरण करा, प्रार्थना करा, मानसपूजा करा, वाचन करा, श्रवण करा, चिंतन करा, जे जमेल तेवढं करा. तुमचा नोकरी धंदा व्यवसाय उत्तम तऱ्हेने करा, ते कराच. पण त्याचबरोबर कृतज्ञ जर राहू शकला, स्मरण करू शकला, तर आपोआप तुमच्याकडे पुण्य जमा व्हायला लागेल आणि कृपेची बरसात होईल. आपण हे साधी गोष्ट आहे, ह्याच्यात काही कठीण नाही. प्रयोग करून बघा. हा प्रत्येकाने जीवनात हा प्रयोग करून बघण्याजोगा आहे. कारण काय माहिती आहे का, हे सगळं निसर्ग नियमावर आधारित आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. एकदा तुम्ही कृतज्ञ व्हायला लागला, मग तुमच्या घरात तुम्ही मुलांच्या प्रती पण थँक्स, तुमच्या आईवडिलांच्या प्रती थँक्स, घरात सासू सासऱ्यांच्या प्रती थँक्स, शेजाऱ्यांच्या प्रती थँक्स, ऑफिसमध्ये थँक्स, तुम्ही बाहेर फिरायला गेले थँक्स, कुठे जाल तिथे तुम्ही थँक्स एकदा म्हणायला लागले की तुम्ही नम्र असता. तुम्हाला घमेंड होत नाही, नम्र असता. आणि जो नम्र असतो तो आपोआपच, तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे की नम्र झाले भूता त्याने कोंडिले भगवंता. म्हणजे नम्र होणं तसं सोपं आहे आणि तसं कठीण आहे, पण आपण ते होतच नाही. कारण हा मी, हा अहंकार आपल्याला हे आपल्याकडून घडू देत नाही आपल्याला. कारण संस्कार. म्हणून जीवनविद्या मिशनमध्ये या, वामनराव पैंच्या संप्रदायामध्ये या, असं आम्ही जेव्हा सांगतो तर आम्हाला संप्रदाय वाढवायचा नाही, तर आम्हाला चांगले साधक, नम्र साधक, नम्र लोक निर्माण झाले पाहिजेत आणि जग हे सुखी झालं पाहिजे. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी तेव्हा सांगितलं ना 750 वर्ष, सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईचे. तेव्हा ते म्हणतात की सज्जनांची संगती लाभावी. सगळ्या सज्जनांची संगती माणसाला लाभावी. 750 वर्षापूर्वी त्याने मागितलं. आणि ते कसे असावेत? ते असे असावेत की चंद्रासारखे आणि चंद्रप्रकाशासारखे असावेत, फक्त त्या चंद्रामध्ये डाग नसावा. सूर्यासारखे ते तेजपुंज असावेत, मदत करणारे असावेत, पण सूर्यासारखा ताप नसावा. सूर्य म्हटलं की दोन्ही आहेत ना, प्रकाश पण आहे आणि त्याची उष्णता पण आहे, ताप पण आहे. मार्तंड ते तापहीन, सुंदर वर्णन आहे त्या ह्याच्यामध्ये पसायदानामध्ये. मार्तंड ते तापहीन. आणि म्हणून अशी व्यवस्था म्हणजे सज्जन लोकांची व्यवस्था आपल्याला लाभावी, म्हणजे सज्जनांची संगती मिळावी याकरता ते आहे. आणि एकदा सज्जन लोकांची संगती आली की आपला जो माइंडसेट आहे तो बदलतो. एका ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनीच एका अभंगामध्ये फार सुंदर निरूपण केलेले आहे आणि त्या बहुतेक 27वा अभंग आहे. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात, संजीवन समाधी हरिपाठाचं त्याचं शेवटचं वाक्य. तर तेव्हा माऊली असं सांगतात आपल्याला की तुम्ही तुमच्या ठिकाणी जर दैवी गुण उदयाला आले तर तुम्ही आपोआप देवाला ते आमंत्रण आहे. दैवी गुण तुमच्याकडे उदयाला यायला पाहिजे. मग दैवी गुण म्हणजे तरी काय? तर दया, क्षमा, शांती आणि करुणा. दया, क्षमा, शांती आणि करुणा हे जर गुण आपल्याकडे उदयाला आले तर याला म्हणतात दैवी गुण. आणि हे दैवी गुण जेव्हा आपल्या ठिकाणी असतात तेव्हा आपलं अंतःकरण शुद्ध असतं. आणि शुद्ध अंतःकरणाने देवाला तुम्ही नमस्कार करता तेव्हा देव आपोआपच तुमच्यावर कृपेची बरसात करतो. ज्ञानेश्वर माऊली सांगतात हरिपाठामध्ये
सद्गुरू वामनराव पै त्याच्यावर निरूपण करतात. अधिकारी कोण सांगतात ते बघा. ज्ञानेश्वर माऊली प्रमाण कोणाचं देतात? व्यासमुनींचं प्रमाण देतात. म्हणजे लक्षात घ्या, ही ऑर्डिनरी गोष्ट नाही आहे. आपण साधी माणसं आहोत, पण त्याने दिलेलं प्रमाण कोणाचं आहे लक्षात घ्या. आणि ह्याला जी ही निर्वैरता आहे, म्हणजे एक शत्रुपण आहे, द्वेष मत्सर तिरस्कार आहे, हा आपोआप कमी होईल. काय उपयोग आहे बघा त्याचा. म्हणजे जेव्हा तुम्ही कृतज्ञ असता तेव्हा हे गुण आपोआप तुमच्याकडे प्रकट व्हायला लागतात. हे गुण आपोआप प्रकट व्हायला, त्याच्याकरता वेगळं काय करायला लागत नाही, फक्त कृतज्ञता. म्हणजे भरभराटीकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो असा सुरू होतो. आणि सर्वात श्रेष्ठ अशी साधना आहे ती. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेली साधना सर्वात श्रेष्ठ संजीवन समाधी हरिपाठ. 27व्या अभंगामध्ये शेवटचं वाक्य आहे, अतिशय श्रेष्ठ. पण ती होण्याकरता पहिली गोष्ट म्हणजे आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आणि तुमच्या ठिकाणी जेव्हा हा गुण उदयाला येतात, ज्याला आपण दैवी गुण म्हणतो, ते गुण म्हणजे दया, क्षमा, शांती, करुणा, आणि हे गुण जेव्हा असतात तेव्हा तुमचं चित्त शुद्ध असतं. आणि अशा या चित्त शुद्ध अवस्थेमध्ये देव हे देवाला आमंत्रण असतं. असं ते तुम्ही अशा शुद्ध चित्तातून जे जे काय मागाल किंवा न मागता सुद्धा तुम्हाला मिळतं. कारण शुद्ध चित्त जे आहे ना ते देवाला आवडतं. भाव तसा देव. शुद्ध अंतःकरणाने, शुद्ध चित्ताने जेव्हा तुम्ही राहता, तुमचं जीवन जगता, तेव्हा काय होतं, ते भगवंताला आमंत्रण असतं. आणि भगवंताला आमंत्रण असतं याचा अर्थ भगवंत तुमच्यावर कृपेची बरसात करतो, तो तुमचा अधिकार बनतो. बघा इथे निसर्ग नियमाप्रमाणे तो तुमचा अधिकार बनतो. सुखी होणं सोपं असं जे सद्गुरू म्हणतात त्याचं कारण हे असं आहे, आपल्याला हे कळतच नाही. बघा ह्याच्यात काय काठिण्य आहे काय? वामनराव पैंनी काय सिद्धांत मांडला? सुखी होणं सोपं, दुःखी होणं कठीण. लोकांना वाटतं हे काय बोलताय तुम्ही, उलटं बोलताय काय? उलटं नाही, असंच हेच बरोबर आहे. सुखी होणं सोपं, दुःखी होणं कठीण. म्हणजे सुखी होण्याकरता हे मी आता सांगितलेली एक एक स्टेप आहे, ती जर आपण आचरणात आणली तर तुमचा 100% विश्वास बसेल, सुखी होणं सोपं. तुम्ही करून बघा. मग हे करायला काही कष्ट खर्च काही नाही ना, उपास तापास व्रत वैकल्य काही नाही. तुम्ही जिथे आहात तिथे, ज्या परिस्थितीत आहात तिथे फक्त एवढंच करा. आता हे सद्गुरूंचं जे तत्वज्ञान आहे ना, हे अत्यंत विज्ञाननिष्ठ आहे. एक छान वाक्य सांगतो, म्हणजे हे का करायला पाहिजे, हे निसर्ग नियमाशी कसं आहे. अजून एक छान वाक्य सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही बघा, आपण जीवन जगतो बरं का, तर आपण हे जीवन जगत असताना आपल्या ठिकाणी ती चैतन्य शक्ती आहे, ती नांदते म्हणून आपण जिवंत आहोत. प्रत्येकाच्या ठिकाणी आहे म्हणून आपण जिवंत आहोत. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात ना की आपण काय करतो, डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जीवेने रस बोलाय. काम करीतो विश्रांती जावया, घेतो झोप सुखे फिरोनी उठतो, ही ईश्वराची दया. म्हणजे ही ईश्वरी दया आहे ना, हे सगळं काय चाललंय ते. आता आपल्याला ह्या दिसत नाही ना ईश्वर, पण अरे बोलतो. ज्याला बोलता येत नाही त्याला विचारा, बाकी काय नको मला, बोलता येऊ दे म्हणणार. कानाने ऐकतो, ध्वनी परिसतो कानी, कानाने ऐकायला येतं म्हणून आपल्याला काही वाटतच नाही. पण ज्याला ऐकू येत नाही त्याला विचारा, काय ध्वनी ऐकणं म्हणजे काय? जिभेने जसं चाक येतो. कोविडमध्ये आपल्या जिभेची चव गेली, सगळं आपण विसरून गेलो. तिखट काय, आंबट काय, गोड काय, काय कळत नाही. ज्यांना कोविडची बाधा झाली
त्यांना बरेच महिने चवच येत नव्हती. तर जेव्हा तुमच्या जिभेला चव आहे, गोड काय, तिखट काय, आंबट काय, अरे परमेश्वराने निर्माण केलेले सगळे जे रस आहेत ते आहेत, पण मला जिभेला चव आहे म्हणून आहेत, नाही तर काय उपयोग. बासुंदी सुंदर आहे, पण मला त्या बासुंदी चवच कळत नाही तर काय. मग देवाचे उपकार आहेत ना. मग हे जर आपण पाहिलं की असं जे तत्व आहे ते आपल्या ठिकाणी नांदतं, बरं का. आणि हे जे नांदणारं तत्व आहे ना, ते आहे म्हणून आपण जिवंत आहोत. मग सद्गुरू छान एक डॉक्टर मर्फींचा एक सिद्धांत, एक शब्द, एक सिद्धांत मांडतात आणि त्याच्यावर सद्गुरू फार सुंदर त्याचं विश्लेषण करतात. तो इंग्लिशमध्ये आहे, तो असू द्या. तर मराठीमध्ये सद्गुरू काय सांगतात की सद्गुरूंचं फार उत्तम तऱ्हेने त्याचं विश्लेषण असायचं. सद्गुरू काय म्हणतात बघा, तुम्ही पहिलं इंग्लिशमध्ये सांगतो आणि मग मराठीमध्ये सांगतो, कारण ते निसर्ग नियमाशी सुसंगत काय आहे. तुम्ही कृतज्ञ असणं हे निसर्ग नियमाशी सुसंगत आहे, त्याने तुम्हाला काय फायदा होईल. मगाशी सांगितलं की तुम्ही न मागता मिळेल, प्रयोग करून बघा. तसं अजून एक तुम्हाला सिद्धांत सांगतो सद्गुरूंचा, न मागता मिळेल. तुम्हाला आज नवीन नवीन गोष्टी कळतील, न मागता मिळेल. आतापर्यंत मागून मिळवायचं खूप झालं, आता न मागता मिळेल. कसा सिद्धांत आहे बघा. गॉड इज लाईफ. इंग्लिशमध्ये तर काळजी करू नका, मी त्याच्यावर स्पष्टीकरण देईन. गॉड इज लाईफ अँड लाईफ प्रिन्सिपल इज फ्लोईंग थ्रू यू एव्हरी मोमेंट. God loves to express as harmony, peace, joy and abundance through you. It is a will of God and tendency of life. याचा अर्थ असा आहे की तुमच्या ठिकाणी नांदणारी ही जी चैतन्य शक्ती आहे तिला गॉड म्हणा नाही तर देव म्हणा. गॉड इज लाईफ म्हणजे ती चैतन्य शक्ती, तिला देव म्हणा, गॉड म्हणा, काय म्हणायचं म्हणा, चैतन्य शक्ती म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, ती तुमच्यामधून सतत वाहते आहे. इट इज फ्लोईंग थ्रू एव्हरी मोमेंट. म्हणून आपण बोलतो, चालतो, जे जे काय करतो ते त्याच्या शक्तीने करतो. आता ती जी शक्ती आहे तिचा स्वाभाविक गुणधर्म काय, तर आपण सगळ्यांनी सलोख्याने राहावं. इट लव्स टू एक्सप्रेस अ हार्मनी. तिला काय आवडतं, आपण सलोख्याने राहावं. पीस, आपण शांतीपूर्ण जीवन जगावं. जॉय, आपण आनंदाची देवाणघेवाण करावी. अँड अबंडन्स म्हणजे आपला नोकरी धंदा व्यवसाय करून विपुलता निर्माण करा. हा तिचा स्वाभाविक धर्म आहे. ते देवाला आवडतं. इट इज अ विल ऑफ गॉड. ती देवाची इच्छा आहे. सद्गुरू पुढे काय म्हणतात, इट इज नॉट ओनली विल ऑफ गॉड, इट इज अ टेंडन्सी ऑफ लाईफ. म्हणजे नुसती देवाची इच्छा आहे असं नाही, तर देवाचा तो स्वभाव धर्म आहे. म्हणजे निसर्गाचा नियम आहे, स्वभाव धर्म. म्हणजे जेव्हा तुम्ही अशा तऱ्हेचं वागता, समाजामध्ये राहिल्यानंतर आपण विपुलता निर्माण करणं, सलोख्याने वागणं, शांतीपूर्ण वागणं आणि आपण सर्वांनी प्रेमाने वागणं असं जेव्हा आपण करतो तेव्हा हे वागणं हे निसर्ग नियमाशी सुसंगत आहे. आणि हे निसर्ग नियमाशी सुसंगत असल्यामुळे आपोआपच तुमच्यावर कृपेची बरसात होते. म्हणून ते काय म्हणतात, इट इज अ टेंडन्सी ऑफ लाईफ. ह्याला फार महत्त्व आहे. तो तिचा स्वभाव धर्म आहे. आणि मग याचा अर्थ यू आर लिव्हिंग इन ट्यून विथ लॉज ऑफ नेचर. म्हणजे तुम्ही निसर्ग नियमाची सुसंगत जीवन जगता. आणि सद्गुरूंचा सिद्धांत काय आहे, निसर्ग नियमाशी सुसंगत जीवन जगणं हीच देवाची खरी उपासना. आणि जेव्हा देवाची खरी उपासना करता तेव्हा आपोआपच कृपेची बरसात होते आणि तुमचा तो अधिकार बनतो. किती सुंदर आहे बघा. मग कृतज्ञ जेव्हा तुम्ही असाल
तेव्हा जीवनामध्ये आपोआपच भरभराट व्हायला लागेल. ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्या क्षेत्रात भरभराट. आता तुमची मुलं आहेत, ती आणि तुम्ही जेव्हा त्या कृतीने असाल, उत्तम शिक्षण होईल, शिकतील, मोठी होतील आणि ती कीर्तिमान होतील. तुम्ही तुमचा रोल, जो काय रोल असेल, पत्नीचा रोल असेल, मुलीचा रोल असेल, ऑफिसमधला रोल असेल किंवा पुरुषांचा, मुलाचा रोल असेल, जो काय तुम्ही रोल कराल, तो रोल तुम्ही उत्तम तऱ्हेने निभवाल. शेजाऱ्या पाजामध्ये तुम्ही आवडते असाल, तुमच्या मित्रमंडळीमध्ये आवडते असाल, जिथे जाल तिथे तुमचा प्रभाव पडेल, तुम्ही आवडते व्हाल. मग हे होण्याकरता फक्त एवढंच पाहिजे की आपण नेहमी नम्र असण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नम्र याचा अर्थ कोणी यावं आणि कानफटीत मारावं असं नाही, तर त्याला मर्यादा आहे. आपण ज्युडिशसनी ते फॉलो करायला पाहिजे, पण नम्र असलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण कृतज्ञ असलं पाहिजे. मग जेव्हा आपण कृतज्ञ असतो तेव्हा जीवनामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये भरभराट होते. म्हणजे आधी भौतिक भरभराट होते, आधी दैविक जर काही समस्या असतील त्याच्यातही मार्ग निघतो आणि आध्यात्मिक पण भरभराट होते. म्हणजे जेव्हा आपण आधी भौतिक भरभराट जेव्हा म्हणतो तेव्हा घर, दार, नोकरी, चाकरी, गाडी, हे सगळं, बंगला, हे सगळं इथे गावी जिथे काय असेल तिथे हे सगळं मिळेल. म्हणजे आधी भौतिक सुविधा तुम्हाला उपलब्ध होतील. त्याचबरोबर कधी कधी आपल्या पूर्वायुष्यामध्ये किंवा पूर्वजन्मामध्ये चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर त्याचा परिणाम प्राप्त आयुष्यामध्ये होतो. तो अवॉइड टाळायचा असेल किंवा त्याचा प्रभाव कमी करायचा असेल तर तुम्हाला उपयोगी पडतं ते कृतज्ञतेने वागणं आणि देवाचं नाम, म्हणजे ज्याला आपण अखंड नामस्मरण असं म्हणतो. अखंड म्हणजे तुम्ही घाबरून जाऊ नका. आम्ही काय तुकाराम महाराजांसारखे घरदार नोकरी धंदा सोडून अखंड नामस्मरण काय जमणार नाही. मी सांगतो अखंड नामस्मरण काय करता येतं, 100% करता येतं. सद्गुरूंनी मार्ग सांगितलेला. मग ते तुमचं आधी दैविक पण समस्या सुटतील आणि तुम्हाला महत्वाचं म्हणजे तुमच्या ठिकाणी आध्यात्मिक प्रगती पण होईल. सगळे लोक या आध्यात्मिक प्रगती व्हावे म्हणून प्रयत्नशील असतात. कुठे कुठे जातात, बुवा बाबा, उदी भस्म, गंडे दोरे तिकडे जातात. किंवा अनेक लोक आजकाल वेगवेगळ्या प्रकारची जी व्याख्यानं असतात त्याला कोण 25,000, 50,000, 60,000 अशी फी देतात आणि तिकडे ते जातात. आता जे गेल्यानंतर त्यांना काय फायदे झाले, काय त्यांचं नुकसान झालं, तोटा झाला काय सांगायला येत नाही. पण सुरुवातीला त्याचा प्रचार प्रसार मात्र करतात त्याला काहीतरी अनुभव आल्यानंतर. सद्गुरू अहमदराव पैने सांगितलेला जो मार्ग आहे ना तो एकदम सोपा आणि सरळ आहे, बिनकष्टाचा आणि बिनखर्चाचा. फक्त एवढंच करा. मग तुम्ही अखंड नामस्मरण म्हणजे तरी काय, तर एवढंच गोष्ट आहे की तुम्ही थोडं तरी नामस्मरण करा. सकाळी प्रार्थना म्हणा. सद्गुरूंनी काय सांगितलं आपल्याला, कमीत कमी 1000 वेळा प्रार्थना म्हणा. तुम्हाला फारसं काय मोठं बंधन 5,000, 3,000, 4,000 ते सोडून देऊया. पण 1000 वेळा सद्गुरू सांगितले की नाही. की सद्गुरूंच्या लग्नाचा 60वा वाढदिवस होता प्रभादेवीला आणि त्यावेळी कीर्तन होतं. त्या कीर्तनामध्ये सद्गुरूंनी आपल्याला देऊन टाकलेलं आहे की कमीत कमी 1000 वेळा प्रार्थना म्हणा. फार मोठं नाही म्हणा. तुम्ही प्रयत्न केला तर 100% होणार. जमेल तेव्हा नामस्मरण करा, प्रार्थना करा, ग्रंथ वाचन करा, श्रवण, हे सगळं जमेल तेवढं करा. आणि तुम्ही तुमचा जो नोकरी धंदा व्यवसाय करता तो भगवंताच्या स्मरणामध्ये करा. मी आठवण ठेवून करा म्हणजे तुमचं काम चांगलं होईल. आता ते सद्गुरू जे का प्रवचनामध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे ते सांगतो. काय सांगितलेलं की जेव्हा तुम्ही नोकरी म्हणजे आपण भगवंताचं स्मरण आणि विषय, तर या आत्मतत्वाच्या विसरात विषय, आत्मतत्वाच्या विसरात विषय भोग म्हणजे प्रपंच
तर आत्मतत्वाच्या स्मरणात विषयभोग म्हणजे परमार्थ. फार कॉम्प्लिकेटेड नाही, लक्षात घ्या. म्हणजे विषय तुम्ही उपभोग घेता, होय की नाही? म्हणजे काय करता, आधी बौद्धिक सुखांची तुम्ही लाभ घ्या, हरकत नाही. तो घेत असताना फक्त भगवंताचं स्मरण ठेवा. ते ठेवलं तर तो परमार्थ, आणि भगवंताला विसरला तर झालं प्रपंच. बघा, एकाच गोष्टीचे प्रपंच परमार्थ आहे. म्हणून सद्गुरू म्हणतात संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ. म्हणजे हे करत असताना आपोआपच घडतं ते. याकरता वेगळं काय करायला लागत नाही. फक्त तुमचा नोकरी धंदा व्यवसाय करा. तो करत असताना भगवंताचं स्मरण असू द्या, देवाचं स्मरण असू द्या. मग आता कसं झालेलं आहे की सद्गुरूंनी एवढं ज्ञान दिलेलं आहे की आपण काय भगवंत पाहिला नाही, पण